नमस्कार. न्यूज मराठी 24/7च्या बातमी महाराष्ट्राची या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. भंडारा जिल्ह्यातील नदी घाटावर वाळू उपसा करताना झालेल्या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. इटाण परिसरातील घाटावर रेती वाहतूक करत असताना सचिन विनोद सौंदरकर यांचा ट्रक खाली दबून मृत्यू झालाय. तर या घटनेनंतर कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. वाळू घाटावरील कामांमध्ये शासनाच्या नियमाचं पालन होत आहे का, तसेच कामगार कायद्यानुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाली आहे का, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाच्या भूमिकेवरही सवाल उपस्थित होत आहेत. तर मृतांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी होते. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते. पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव परिसरात रस्ते विकास कामांना वेग आलाय. तर हजारो कोटींच्या निधीतून पायाभूत सुविधांचे जाळे उभे राहत आहे. दरम्यान पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उड्डाण पुलासह विविध प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. या अंतर्गत सुमारे 7,600 कोटी रुपयांच्या प्रकल्पातून नवीन पूल उभारले जाणार असून काही ठिकाणी ओव्हरब्रिजचे कामे प्रगतीपथावर आहेत. दरम्यान चाकण तळेगाव शिक्रापूर महामार्गासाठी 6,400 कोटींची निविदा मंजूर झाली आहे. तर लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. तसेच भीमशंकरला जोडणाऱ्या नवीन मार्गांसह कर्जत शिरूर रस्त्यालाही प्रशासकीय मंजुरी मिळाली. या सर्व प्रकल्पामुळे वाहतूक सुलभ होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, अशी माहिती अभियंता दिलीपराव मेदगे यांनी दिली आहे. तुमचं त्यात बारकाईने लक्ष आहे, परंतु हे काम करत असताना तुम्हाला स्थानिक नेतृत्व अर्थात तालुक्याचे सन्मान्य आमदार असतात, त्यांचं वगैरे काही सहकार्य किंवा योगदान लाभतं याच्यामध्ये? जेव्हा चाकण तळेगाव शिक्रापूर हा रस्ता बऱ्याच दिवस त्याची पण तो मागे पडलेला आहे. खरं तर हा पूर्वी आमच्या राष्ट्रीय महामार्गाकडे होता, परंतु MSIDC हे महाराष्ट्र सरकारने नवीन जी काही हे स्थापन केली त्याच्यामध्ये तो रस्ता आमच्याकडनं तो गेला. परंतु ज्या वेळेला हा रस्ता राष्ट्रीय MSIDCने त्याच्यावरती जेव्हा काम सुरू केलं किंवा त्याची पण टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आणि त्याचप्रमाणे जो एक नेरुळ ते कर्जत शिरूर हा एक नवीन महामार्ग आपल्या या तालुक्यातून जातोय. आणि त्याचबरोबर हा मी मगाशी उल्लेख केलेला जो भीमशंकर रस्ता आहे. स्थानिक आमदारांच्या बाबतीत मला सांगायला एवढंच वाटेल की स्थानिक आमदार हे स्वतः एक सिव्हिल इंजिनियर आहे आणि त्यांना या तालुक्याची पहिल्यापासून अगदी त्यांच्या लहानपणापासून त्यांना चांगली माहिती. मी जे पाहिलं की या तिन्ही रस्त्यांच्या बाबतीत त्यांनी आग्रहपूर्वक राज्य सरकारच्या माध्यमातून ही प्रश्न निश्चितपणे मांडलेले आहेत आणि पॉझिटिव्हली मांडलेले आहेत. आणि हक्काने त्यांनी या रस्त्यांच्या बाबतीत त्यांचं आजही खूप असं पॉझिटिव्ह गोष्टी आहेत आणि त्यांचा मोठा सपोर्ट इकडे असल्यामुळं त्याला गती देण्याचं काम निश्चितपणे झालेलं आहे. खरं तर आपण ऐकले आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय बाबाजी काळे देखील या कामासाठी आग्रही असतात आणि हे काम पुढे नेत आहेत. आता आपण खरं तर समन्वयक आदरणीय दिलीपराव मेदगे साहेब यांच्याशी चर्चा करताना हा तालुका, शेजारचा तालुका आणि एकूणच संपूर्ण हा जो काय परिसर आहे हा पुणे नाशिक महामार्गाला जोडलेला आहे. तर अजून त्यांच्याकडनं या महामार्गालगतचे जे तालुके आहेत ते काय रस्ते अजून फिरतायत का, किंवा कशा पद्धतीनं पुढचं कामकाज असणार आहे? शेजारचा त्यामध्ये आंबेगाव रस्ता आहे, जुन्नर आहे. आंबेगाव तालुक्याबद्दल काय सांगाल की त्यामध्ये आपल्या इकडनं जागे रस्ते वगैरे काही जॉईंट आहेत का त्याला? आता साहेब जे आमच्या महामार्गावरती सांगतो मी तुम्हाला की कालच साहेबांच्याकडे मी पेठ आणि त्या परिसरामध्ये घोडेगावमध्ये जो जुना रस्ता जातो त्या सगळ्या 8-10 गावांमधून 7,000 ते 8,000 लोकांचं या रस्त्यावरती येणं जाणं असतं. आणि पेठपासून आमच्या हायवेला येताना तिकडे कुठलंही स्ट्रक्चर नसल्यामुळं तिथं अपघात स्पॉट निर्माण झालेला आहे. आणि मी आदरणीय गडकरी साहेबांना काल पत्र देऊन त्याच्याबद्दल तिथं VUP म्हणजे अंडरपास किंवा ओव्हरपास करणं गरजेचं असल्याचं सांगितल्यानंतर साहेबांनी त्याच्यात खूप सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि निश्चितपणे एक 8-15 दिवसामध्ये त्याचं काम निविदेला जाईल. त्याच्या पुढे जर गेलं तर आपण जिथं आपला अवसरी हे म्हणतो आपण त्याला गायमुख म्हणतो, त्या गायमुखला सुद्धा मनसरकडे जाणाऱ्या वाहनांना थोडासा प्रॉब्लेम दिसतोय, कारण नाशिक भागातून येणारी वाहनं वेगाने येतात आणि जेव्हा ते क्रॉसिंग होतं त्यावेळेला तिथं तो एक अपघाती स्पॉट आहे. हे आम्ही वारंवार साहेबांच्या लक्षात आणून दिल्यानंतर तिथं एक काम मंजूर झालं आणि ते काम आता एक थोड्या दिवसामध्ये सुरू होईल.
त्याची पण मी काल माहिती घेतली की त्याचं थोड्या दिवसामध्ये वर्क ऑर्डर झाल्यानंतर त्याला तातडीनं आम्ही त्याला मंजूर देतो. त्याचप्रमाणे तांबडेमाळ्याच्या लोकांची स्थानिकांची एक मागणी होती की आम्हाला सर्व्हिस रोड पाहिजे. या प्रकल्प आमच्या महामार्गाचे प्रकल्प संचालक संजय कदम साहेब यांना मी तिथं स्वतः घेऊन गेलो होतो. त्यांनी स्थानिकांचं लोकांचं मन ऐकून त्यांनी तिथं तो तातडीने निर्णय घेतला आणि त्याचं काम सुरू झालंय. त्याच्या पुढे आपण गेलो तर एकलऱ्याला मध्ये 1-2-3 अपघात झाले, त्याच्यामध्ये काही माणसं गेली. ही खूप वाईट घटना आहे आणि म्हणून एकलऱ्याच्या चौकामध्ये सुद्धा आम्ही एक ओव्हरब्रिजचं काम मंजूर केलेलं आहे आणि ते काम सुरू होते. तसंच पुढे गेलं तर नारायणगावच्या पुढे जो आपला दुर्बीणकडे रस्ता जातो त्या चौकामध्ये सुद्धा अनेक अपघात झाले होते आणि म्हणून तिथं सुद्धा आम्ही एक ब्रिजचं काम सुरू झालंय आणि ते आता थोड्या दिवसात संपेल. म्हणजे महामार्गावरती जिथं जिथं आता हे अडचणी निर्माण दिसत आहेत किंवा जिथं अपघाती स्पॉट आहेत ते आम्ही आता जे शोधून काढून प्रकल्प संचालक संजय कदम साहेब असतील यांना आम्ही बरोबर घेऊन याचे दिल्लीशी आम्ही त्याच्या पाठपुरावा करत आहोत. त्यामुळे अत्यंत म्हणजे अगदी सिन्नरपर्यंत हा रस्ता अत्यंत वेगाने आपल्याला जाताना दिसतोय. आळेफाटा सुद्धा आम्ही बायपास केलाय. त्यानंतर आपण पाहिलं असेल की याचा जो घाट आहे तुमचा आपला पूर्वीचा जो संगमनेरचा जो चन्नापुरी घाट हा पूर्वीच्या लोकांना आठवत असेल किती वेड्यावाकड्या वळणाचा होता आणि खूप अवघड होता, अपघातग्रस्त होता, अनेक अपघाती झाले. परंतु आता चन्नापुरी घाट आलेलाही कळत नाही आणि गेलेलाही कळत नाही, इतक्या वेगाने हे ट्रॅफिक आपलं तिकडे सुरू झालंय. मला आनंद या गोष्टीचा आहे की राजगुरुनगर ते सिन्नर हे अंतर आमचं अत्यंत वेगाने आम्ही आता पार करत आहोत. बोटेच्या जवळ सुद्धा आमचं एक पुलाचं काम सुरू आहे. फक्त आता जर राहिलेला विषय आमचा एवढाच आहे की नाशिक फाटा राजगुरुनगर हे काम सुरू झालं की थोडंसं आता आम्हालाही सारखं सांगायला लोकांना आता हे वाटायला लागले. पण काय होतंय की जे काही शासनाचे नियम आहेत त्याच्यामध्ये टेंडर प्रक्रिया मोठी आहे, तुमची जमीन अधिग्रहण मोठं आहे. कारण जमीन अधिग्रहण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कामं बंद पडतात. हा सगळ्यात मोठा अनुभव लोकांना मुंबई गोव्यासाठी आलेला आहे आणि मुंबई गोव्यामध्ये जमीन वेळेत ताब्यात न मिळाल्यामुळे अनेक कॉन्ट्रॅक्टर पळून गेले, कामं अर्धवट राहिली आणि मग काय होतं की एकंदरीत प्रशासनावर त्याचा जोर होतो. आम्ही या सगळ्याची काळजी घेत आहोत. एकदा याच्यामध्ये 5-7% जर आपलं लँड ॲक्विजिशन झालं तर 100% हा रस्ता आपला व्यवस्थित पूर्ण होईल. राहिला विषय साहेब दुसरा की भीमाशंकरला जाणारे हे जे 2 रस्ते आता मंजूर आहेत तर त्याचा सुद्धा पाठपुरावा आम्ही निश्चितपणे करत आहोत. खरं तर मी पुणे नाशिक महामार्ग काढणार आहे, परंतु मी या स्थानिक तालुक्याचा एक शेवटी मी सुपुत्र असल्यामुळं मला ती माझी स्वतःची मी जबाबदारी समजतो आणि म्हणून आज महत्वाचा जो विषय परवा केंद्र जे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि शिवेंद्र बाबा भोसले यांनी जी काही कर्जत शिरूरची जी काही घोषणा केलेली आहे ती या तालुक्यासाठी फार महत्वाची आहे. कारण या तालुक्यातला जो पूर्व भाग आहे SEZ मधला तर ह्या फार डेव्हलप झालेला नाही, परंतु हा रस्ता याचा उद्देश असा आहे की लोणावळ्याच्या घाटाचा ताण कमी करण्यासाठी यांना मराठवाड्यातलं जे ट्रॅफिक आहे ते लोणावळ्याला न जाता या रस्त्याने ते बायपास करायचे आहे. आणि या रस्त्याने बायपास होताना आमचा परिसर म्हणजे मी ज्या परिसरातून येतो पश्चिम भागातून या परिसराचं सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने कल्याण होणार आहे. कारण आमची लोक कल्याण आणि त्या भागामध्ये म्हणजे सकाळी कामावर जाऊन संध्याकाळी घरी येऊ शकतात अशी परिस्थिती निर्माण होईल. दुसरं काय होईल की पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्या परिसरातून भीमाशंकरला लोक आज चाकण मार्गे किंवा गोडेगाव मार्गे तिकडे जातात, परंतु तो जर रस्ता झाला तर आमची लोक आंबोलीहून तिथून पुढे बुद्रुक कोटवडी या मार्गे भीमाशंकरला जातील आणि तो 1 किलोमीटरचं अंतर त्यांचं वाचणार आहे. त्यामुळे त्या भागाचा विकास प्रचंड मोठ्या प्रमाणावर या रस्त्यांच्या माध्यमातून होणार आहे. आणि आपण पाहिलं असेल की कुठलाही देश प्रगती करतो जेव्हा त्याचं दळणवळण वाढलं जातं आणि आदरणीय गडकरी साहेबांचं तेच म्हणणं आहे की तुमचं दळणवळण जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत तुमचा विकास होत नाही. जसं गडकरी साहेबांनी 95 ते 99 मध्ये पुणे मुंबईची एक्सप्रेसची भारतातला सगळ्यात पहिला एक्सप्रेसवे तयार केला आणि म्हणून आज पुण्याला डिमांड आलं. मला असं वाटतं की हे पुणे नाशिक महामार्ग किंवा याच्यातलं आमचा इलेव्हेटेड क्वार्टर झाला तर राजगुरुनगर असेल, मनसर असेल, चाकण असेल ही शहरं किमान 10 पट यांची एक बूम मध्ये जातील आणि सामान्य माणसाला सुद्धा याचा खूप असा फायदा होईल. खरं तर आपण ऐकलंय उद्याची डेव्हलपमेंट काय असणार आहे, कशा पद्धतीने रस्ते होणार आहेत, झपाट्याने विकास साधणार आहे, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आदरणीय दिलीपराव मेदगे यांनी सांगितल्या. खरं तर चाकण, तळेगाव किंवा हे सगळे रस्ते उद्याच्या काळात ते पूर्ण करायचे आहेत. तर चाकण तळेगावच्या बद्दल आपण पर्टिक्युलर जाऊया, कारण हा जो रस्ता MIDC ला जोडणार आहे तो कशा पद्धतीने आता तो पूर्ण होणार आहे आणि किती दिवस त्याला लागणार आहे. चाकण तळेगावच्या रस्त्याच्या बाबतीत जेव्हा सुरुवातीला हा आमच्याकडे राष्ट्रीय महामार्गाकडे होता तो नंतर MSIDC कडे गेला.
परंतु मला एक आग्रहाने सांगावंसं वाटतं, स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांनी जेव्हा स्वतः व्हिजिट केली आणि ही परिस्थिती जमिनीवर म्हणजे 6 वाजता 6:30 वाजता चाकणमध्ये येऊन त्यांनी जेव्हा हे सगळं पाहिलं, ह्या विधायक क्षेत्राच्या बाबतीत त्यांनी तातडीने याच्यावरती निर्णय करून ही निविदा प्रक्रिया जी काही आज प्रगतीपथावर किंवा जी फास्ट झाली ती स्वर्गीय अजितदादा पवारांच्या माध्यमातून झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि आज मग शिवेंद्रबाबा असतील किंवा मग मुख्यमंत्री असतील, या तालुक्याचे आमदार बाबाजी काळे असतील, या सगळ्या मंडळींचा आग्रह खूप सुंदर आहे. मला याच्यातलं योगदान माझं स्वतःचं सांगावंसं वाटतं की ज्या वेळेला हा तळेगाव चाकण शिक्रापूर असा रस्ता जेव्हा त्याचा तो 4 लेनचा डिझाईन झाला, त्यावेळेला मी आदरणीय गडकरी साहेबांना विनंती केली होती की साहेब, हा तळेगाव ते चाकण हा इथपर्यंत हा इलेव्हेटेड करा, कारण तुम्ही इलेव्हेटेड केल्याशिवाय लेन वाढणार नाहीत आणि लेन वाढल्याशिवाय हा रस्ता तुम्ही याचं ट्रॅफिक बसूच शकत नाही. आणि आदरणीय साहेबांनी त्यावेळेला सुद्धा मला चांगलं आठवते, म्हणजे उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना माझे एक मित्र या महामार्गावरती चीफ इंजिनियर होते, संतोष शेलार साहेब. आजही ते आता सचिव झाले काल परवा. तर त्यांना त्यावेळेला मी आग्रहाने हा सगळा विषय मांडल्यानंतर त्यांनी मला सांगितले की तुझी सूचना यावेळेला ही मंजूर झालेली आहे. आणि त्यावेळेला गडकरी साहेबांनी सांगितलं, गडकरी साहेबांचं तर म्हणणं असं होतं की तळेगावून तो डायरेक्ट शिखरापर्यंत पूर्ण इलेव्हेटेड करा, पण किमान आता तो चाकणपर्यंत मंजूर झालाय. आणि चाकणच्या पुढं एवढं फार मोठं ट्रॅफिक नाही, पण तो चाकण ते शिखरापूर जमिनीवरती 4 लेन करण्याचं सरकारने जे काही धोरण घेतलंय हे खूप चांगलं आहे. फक्त तोही रस्ता आता त्याचं टेंडर प्रक्रिया पार पडलेली आहे. लवकरच त्याची वर्क ऑर्डर होऊन ते कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल. खरं तर हे सगळं होईल, सगळं होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण आजपर्यंत जाणून आहोत. परंतु वास्तवात हे सगळं कधी उभं राहणार? कारण इतकी भयान परिस्थिती आपल्या पुणे नाशिक महामार्गावर जे शहरं आहेत, मग चाकण, तळेगाव असेल किंवा शिक्रापूर असेल किंवा इकडच्या बाजूला आपण भोसरी म्हणू किंवा मनसर असेल, इकडं ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूला पुणे मार्ग म्हणजे पुणे नाशिक महामार्ग पूर्ण झाल्यामुळे त्यात ताण कमी पडलाय. परंतु आता ही जी काही शहरं आहेत ही कधी एकदा ट्रॅफिकच्या ह्याच्यातनं बाजूला होणार, हा प्रश्न तुम्हा आम्हा सगळ्यांच्या पुढे आहे. असो, बघूया, आपण अपेक्षा धरूया लवकरात लवकर पूर्ण काम व्हावं. आदरणीय मेदगे साहेबांसारखी माणसं त्यामध्ये सातत्यानं पाठपुरावा करतात, त्यांना त्यांच्या कामाला यश मिळो अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी आपण चॅनलच्या वतीनं व्यक्त करूया. 24/7 अर्थात न्यूज मराठी 24/7 मध्ये कराळे पाटील, सुदाम कराळे पाटील आपल्याला विशेष धन्यवाद देतो. धन्यवाद कराळे. धन्यवाद. मुंबईतील बदलापूर येथील लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने राज्यस्तरीय सहविचार मेळावा आणि पत्रकार प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर आणि राज्यभरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भागवतराव वैद्य यांनी पत्रकारांनी संघटित होण्याचे आवाहन करत भविष्यातील दिशा स्पष्ट केली. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष संदीप जाधव यांनी डिजिटल युगातील पत्रकारितेचे बदलते स्वरूप, जबाबदारी आणि व्यावसायिक शिस्त यावर मार्गदर्शन केले. तसेच युवा पत्रकारांना नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून पुढे जाण्याचे आवाहन करण्यात आले. राज्याच्या विविध भागातून आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे हा मेळावा पत्रकारांना नवचैतन्य देणारा ठरलाय. तर पत्रकारांच्या हक्कांसाठी अधिक जोमाने काम करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आलाय. मुंबईत मराठी सक्तीच्या निर्णयावर AIMIM प्रवक्ते वारिस पठाण यांनी प्रतिक्रिया दिली. तर मराठी भाषेचा सन्मान असल्याचं सांगत सक्तीच्या नावाखाली दादागिरी करणे योग्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. बाहेरील राज्यातून आलेल्या लोकांना आधी प्रशिक्षण देऊन मराठी शिकवावी, त्यानंतरच आक्षेप घ्यावा असे मत त्यांनी मांडले. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने विविध राज्यातील लोक येथे वास्तव्यास असल्याने त्यांनी नमूद केले. दरम्यान 6 महिन्याच्या कालावधीत मराठी शिकण्यासाठी योग्य कार्यक्रम राबवावा अशी मागणी त्यांनी केली आहे. सर, क्या कहना चाहेंगे महाराष्ट्र में मराठी सख्ती को लेकर जिस तरह से चल रहा है विवाद, क्या कहेंगे उसको लेकर? देखिए, मराठी भाषा का हम आदर करते हैं, सम्मान करते हैं और बोलते भी हैं, क्योंकि मैं वकील भी हूँ, लॉयर हूँ, तो मेरा तो FIR चार्जशीट सब चीज़ मराठी में होती है, तो हम तो बोलते भी हैं, लिखते भी हैं, पढ़ते भी हैं, सब कुछ है। बहुत अच्छी भाषा है, सबको बोलना भी चाहिए, सीखना भी चाहिए। लेकिन इस तरह से एक आदेश निकाल देना कि ये तारीख के बाद अगर किसी ने नहीं बोला तो उसको हम गुंडागिर्दी करके मारेंगे, तोड़ेंगे, फोड़ेंगे, ये मैं समझता हूँ सरासर गलत बात। अरे आप उनको ट्रेनिंग दो, सिखाओ, फिर वो नहीं बोले तो आप ऑब्जेक्शन ले सकते हो। और देखिए, मुंबई जो है देश की आर्थिक राजधानी है। यहाँ पर काफ़ी जगहों से विभिन्न राज्यों के लोग आते हैं अपना 2 रुपया कमाने के लिए। कोई ऑटो चलाता है, कोई टैक्सी चलाता है। तो ऐसे लोगों के साथ ये अन्याय है।
अगर उनको यहाँ पे आके 2 रुपया कमाते आपको क्या तकलीफ हो रही है? हाँ, सिखाओ, पहले आप कोई प्रोग्राम तो तैयार करो कि ठीक है भाई मराठी इनको ऐसा बोलना चाहिए। और उसके बाद अब क्या मराठी के अंदर समझो कोई ऑटो के अंदर बैठ गई कोई महिला या कोई भी, और ऑटो वाला मराठी में बोला शदोशस्त्र रुपये झाले। अब शदोशस्त्र रुपये जो पीछे बैठा उसको नहीं मालूम है तो क्या करेंगे आप? तो पहले तो सबको आप ट्रेनिंग दो। और ये गुंडागिरी और दादागिरी गरीबों के ऊपर ही क्यों? चलो मैं चैलेंज करता हूँ, अंबानी को जाके बोलो मराठी बोल के दिखा दे। बहुत से सुपरस्टार बैठे हैं मुंबई के अंदर, यहाँ पे रह रहे मुंबई में, उनको बोलो मराठी पढ़ के दिखा, मराठी बोल के दिखा। तो ये दादागिरी धांधली नहीं होना चाहिए, मराठी भाषा का सम्मान करना चाहिए। और जो महाराष्ट्र में रहता है, हम तो स्टूडेंट्स को भी बोलते हैं कि आपको मराठी सीखना चाहिए, बोलना चाहिए, क्योंकि जो एग्जाम्स होते हैं कॉम्पिटिटिव एग्जाम्स अगर आप देख लो तो उसमें भी मराठी लैंग्वेज ही यूज होती है। तो आपको पढ़ना चाहिए, सीखना चाहिए, मगर धांधली दादागिरी नहीं होना चाहिए। 6 महीने का समझ दिया गया है कि आप लोग सीखिए और लेकिन बोलना जरूरी है। बिल्कुल अच्छी बात है, 6 महीने का टाइम दिया तो कोई प्रोग्राम सेट करो ना, कि जितने भी ऑटो वाले, टैक्सी वाले जो बाहर से आए, जो मराठी भाषा के अंदर नहीं बात कर सकते, वो सीखे, प्रोग्राम सेट करो। मगर अभी क्या है, समझो कि अगर मैं तमिलनाडु चला गया, मेरे को कहाँ आती है तमिल, तो क्या वहाँ लोग मेरे को बोलेंगे वारिस भाई तमिल लैंग्वेज के अंदर या भाषण, तो फिर क्या होएगा? तो ये तमाम चीज़ें जो है इसका पहले पूरा प्रोग्राम करना चाहिए, नहीं धांधले दादागिरी करके अपनी बस राजनीति नहीं चमक रही है, किसी मुद्दे के ऊपर बात नहीं करना है तो मुद्दे से ध्यान भटकाओ, विकास के मुद्दे से ध्यान भटकाओ, डेवलपमेंट के मुद्दे से ध्यान भटकाओ। तो इस तरह की भाषा का ये लोग इस तरह की बातें करते रहते हैं। नंदुरबारमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून मोठी कार्यवाही करण्यात आली आहे. 9 जणांच्या गुन्हेगार टोळीवर 2 वर्षासाठी जिल्हा बंदीची कार्यवाही करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांच्या आदेशानुसार संबंधितांना संपूर्ण जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. या टोळीवर खून, चोरी, मारामारी, दहशत निर्माण करणे आणि धमकी देणे अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत ही प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आल्याचं प्रशासनाने स्पष्ट केले. संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचं आवाहन करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे गो सन्मान यात्रा उत्साहात पार पडली. गोमातेला राष्ट्रमाता दर्जा द्यावा या प्रमुख मागणीसाठी ही यात्रा काढण्यात आली होती. तर शहरातील श्रीराम मंदिर चौकातून सुरू झालेली ही यात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे तहसील कार्यालयावर दाखल झाली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. तर या यात्रेत महिला, पुरुष, युवक आणि संत महंतासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. दरम्यान गोवंश संरक्षण आणि संबंधित मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. नाशिकमधील देवळाली कॅम्प येथे दाखल गुन्ह्याच्या प्रकरणात आरोपी निदा खान यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळलाय. तर या प्रकरणात ॲट्रॉसिटीसह विविध गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल झाला असून तपासादरम्यान पीडितेवर दबाव टाकल्याचा आणि जातीवाचक वक्तव्य केल्याचा आरोप समोर आले. न्यायालयात सुनावणी दरम्यान तपासाशी संबंधित विविध बाबी मांडण्यात आल्या. तर मोबाईलमधील माहिती, आर्थिक व्यवहार आणि काही बाह्य लिंक यांची तपास सुरू असल्याचं सांगण्यात आले. न्यायालयाने आरोपीला कोणताही अंतरिम दिलासा नाकारत तपास सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान या प्रकरणाचा निकाल 2 मे रोजी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते. झाली नेमकं काय काय घडलंय, आपल्याकडनं काय बाजू मांडण्यात आली? आज देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचा CR नंबर 156/2026मध्ये आरोपी नंबर 3 निदा एजाज खान यांच्या अँटिसिपेटरी बेल ॲप्लिकेशनवर नाशिक रोड सत्र न्यायालय जोशी साहेबांच्या न्यायालयात आज सुनावणी झालेली आहे. यात प्रॉसिक्युशनकडनं एक 16 ते 17 पॉईंट मांडण्यात आले, ज्यात आरोपीचं कस्टोडियल इंट्रोगेशनची काय आवश्यकता आहे हे विस्तृतपणे कोर्टासमोर मांडण्यात आलं. आत्तापर्यंत झालेला संपूर्ण तपासाचे कागदपत्र, डायरीज ह्या मेहरबान कोर्टासमोर पेरुजेला ठेवण्यात आले आहेत. याच्यात प्रॉसिक्युशनकडनं विशेषतः जे मुद्दे मांडण्यात आले ते असे आहे की हा अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. ही वेल प्लॅन्ड कॉन्स्पिरसी आहे. याच्यात ही पीडित जी महिला आहे ती बॅकवर्ड क्लासची हे माहीत असताना तिला हिणवलं गेलं आहे. तिच्या धर्मावरनं तिला भीती, धाक, दपटशा दाखवून तिला हा धर्म कसा चांगला नाही आणि अन्य धर्म कसे चांगले आहेत याबद्दल तिला शिकवण्यात आलं.
तिला बुरखा देण्यात आला होता, तिला काही धार्मिक पुस्तकं देण्यात आले होते जे तपासी अंमलदारांनी जप्त केलेले आहेत. त्याबद्दलचे पंचनामे कोर्टासमोर सादर करण्यात आले. त्यानंतर धर्मपरिवर्तन करण्यासाठी काय काय प्रयत्न केले गेले, त्या प्रयत्नांमध्ये भीती, दबाव कसा होता, तिच्या कुटुंबियांना याबाबत कशी भीती दाखवण्यात आली व त्यांच्यावर कसा दबाव टाकण्यात आला याबद्दलचा साक्षीदारांचे जबाब कोर्टासमोर मांडण्यात आले, ते वाचून दाखवण्यात आले. पीडितीचा 164चा स्टेटमेंट, 164चा न्यायाधीशांनी नोंदवलेला जबाब हा कोर्टासमोर दाखवण्यात आला. त्यात विशेष करून ही जी पीडिता आहे तिची आणि ह्या अर्जदार आरोपीची ओळख कशी झाली, तिच्या मनात भीती कशी घालण्यात आली, त्यानंतर तिच्या मोबाईलमध्ये काही रील्स जे पर्टिक्युलर इस्लामिक धर्माला प्रपोज करतात ते कसे अपलोड करण्यात आले, त्या यूट्यूब लिंक्स ज्या तिच्या मोबाईलमध्ये टाकून देण्यात आल्या त्याबद्दल तिच्या 164च्या जबाबात जे भाष्य आलेलं आहे ते न्यायालयाला दाखवण्यात आलं आहे. त्यानंतर रोजा कसा पडावा, बुरखा, हिजाब हे कसे वापरावे याचं ट्रेनिंग ह्या आरोपीच्या घरी नेऊन या पीडितेला देण्यात आलेलं आहे. याबाबत जे काही भाष्य आलं आहे किंवा पुराव्यात आलं आहे, नातेवाईकांच्या जबाबात आलेलं आहे ते कागद कोर्टाला दाखवण्यात आले. त्यानंतर धर्माची भीती घालणे, त्याच्यात तिचं नाव बदलून तिचं हानिया असं नाव ठेवण्यात आलं होतं, त्याबाबत तिचं परिवर्तन करण्यासाठी काही मालेगावच्या लिंक्स ॲक्टिव्ह होत्या, त्याबद्दल कोर्टाला पुराव्याच्या माध्यमातून जे काही अवेलेबल मटेरियल ते दाखवण्यात आलेलं आहे. याचप्रमाणे ज्या चीजवस्तू आत्तापर्यंत जप्त करण्यात आलेल्या आहेत त्याचे पंचनामे कोर्टाला दाखवण्यात आलेले आहेत. याच्यात ही फिर्यादीकडनं नमाज पठण, हिजाब हे प्रकार कसे करून घेतले जायचे याबाबतचे जे भाष्य, साक्षीदारांचे जबाब, TCS कंपनीतल्या काही साक्षीदारांचे जबाब कोर्टाला दाखवण्यात आलेले आहे. तिला कोणी आसरा दिलेला आहे, ह्या सगळ्या प्रकरणात निश्चितच मोठा मनी ट्रेल आहे. काही डॉक्युमेंटेशन मालेगावच्या काही टीमनी केलेलं आहे, तिथे डॉक्युमेंटेशन झालेलं आहे. काही मलेशियाचे लिंक्स याच्यात मिळून आलेले आहे, त्याबद्दल कोर्टाला सगळं अवगत करण्यात आलं. कोर्टाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतलेला आहे आणि 2 मेला हे प्रकरण आदेशासाठी ठेवलेलं आहे. कोणताही इंटरिम रिलीफ कोर्टाने दिलेला नाही. यामध्ये काही फंडिंग करण्यात आलं होतं का, असं काही आहे का यामध्ये? याच्यात आर्ग्युमेंट असं करण्यात आलं की याच्यात निश्चितच काही फंडिंग झालेलं आहे, काही मनी ट्रेल सापडून येत आहेत. जोपर्यंत ते आरोपी मिळून येत नाही, तिचा मोबाईल मिळून येत नाही, तिच्या मोबाईल जसा फिर्यादीचा मोबाईल फॉरेन्सिककडे पाठवलेला आहे तसा ह्या फरार आरोपीचाही मोबाईल मिळून आल्यावर तो फॉरेन्सिकमध्ये पाठवून मनी ट्रेल्स वगैरे काढण्यात येतील याबद्दल आर्ग्युमेंट करण्यात आलं. सर, याच्यामध्ये एक आरोपीच्या वकिलांनी मुद्दा मांडला की उत्तर प्रदेशमध्ये धर्मांतराचा कायदा लागू आहे, मात्र महाराष्ट्रात नाही किंवा इतर राज्यात नाही आहे, तर ते कुठल्या कायद्याच्या खाली याबाबतचा तपास केला जातो आणि गुन्हा दाखल केला जातो? हे बरोबर आहे की महाराष्ट्रात अजून हा कायदा पारित करण्यात आलेला नाही आहे, परंतु BNSच्या सेक्शन 299मध्ये स्पष्ट म्हणण्यात आलेलं आहे याच्यात 69, 75, 299, 3/5 हे BNSचे सेक्शन लावले आहेत. हा जो 299 सेक्शन आहे हा धार्मिक भावना दुखावण्याचा हेतुपूर्वक द्वेषपूर्वक कृत्य जे केलं जातं, ज्याच्यात जो कोणी जाणून बुजून द्वेषबुद्धीने धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा अपमान करून एखाद्या व्यक्तीवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असाल तर हा कलम लागू होतो. याबाबत कोर्टासमोर युक्तिवाद झालेला आहे. सर, भीती दाखवण्यात आली म्हणजे नेमकं काय झालं? धर्माची भीती दाखवली, ह्या पद्धतीने धर्मांतर नाही केलं तर याचे काय परिणाम होतील याबद्दल भीती दाखवण्यात आली. तुझ्या कुटुंबावर याचे काय परिणाम होतील, जन्नत काय असते, जन्नत कशाला म्हटलं जातं, जन्नत नाही मिळाली तर काय होतं, या पद्धतीने सांगण्यात आलं होतं. त्याबद्दल तिला भीती दाखवण्यात आली, जे 299चे इन्ग्रेडियंट्स कव्हर करतात. आणि तिचं नाव बदलण्यात आलं हनिया, आणि असं नाव तिचं ठेवण्यात आलं होतं कारण पुढच्या प्रोसेससाठी त्यांना ते नाव पाहिजे होतं, असं प्राथमिक आतापर्यंत झालेल्या तपासात निष्पन्न होतं. सर, आणि मालेगाव आणि मलेशिया नेमकं लिंक काय आहे? मालेगाव तपासात असं आहे की हे धर्मांतर किंवा हे करण्यासाठी जे डॉक्युमेंटेशन वगैरे करणारे काही लिंक्स, पार्टी हा शब्द आलेला आहे तपासात, तर त्या मालेगावमध्ये आहेत. आणि ह्या मुलीला नंतर जेव्हा कळलं की हा आरोपी नंबर 1 हा विवाहित आहे, लग्न होऊ शकत नाही, त्यावेळेस ते मलेशियाचे काही लिंक्स आले, तुला तिथे पाठवून तिथे तुझी पुढची व्यवस्था केली जाईल. याबाबत अजून तपास आहे, अतिशय प्राथमिक स्तरावर आहे, त्यामुळे त्याबाबत आत्ता बोलणं काही योग्य होणार नाही, पण प्राथमिक
स्वरूपात मलेशियाचं नाव येत आहे. तिच्या मोबाईलमध्ये काही इस्लामिक धर्माचे ॲप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड केले असंही आपण म्हटलं. सरकार पक्षाकडनं हा हे केला की काही इस्लामिक धर्म कसा चांगला आहे याबाबतचे काही क्लिप्स, काही रील्स आणि काही ॲप्स डाउनलोड करण्यात आलेले आहे. त्याच्यात मोहम्मद पैगंबर यांचे पवित्र जीवन हे पुस्तकाचा पण रेफरन्स आलेला आहे. असे काही आक्षेपार्थ गोष्टी मिळून आलेल्या. आता फॉरेन्सिककडनं मोबाईल येईल त्यावेळेस त्याची डिटेल्स मिळतील. थँक्यू. नाशिकमधील गाजलेल्या प्रकरणात आज न्यायालयात युक्तिवाद पूर्ण झाला असून निकालासाठी 2 मे ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. सुनावणी दरम्यान सरकारी पक्ष आणि बचाव पक्षांकडून विविध मुद्द्यांवर सविस्तर युक्तिवाद करण्यात आलाय. धर्मांतर, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप तसेच संबंधित कायद्याबाबत चर्चा झाली. बचाव पक्षाने एकाच घटनेत वेगवेगळे गुन्हे दाखल करण्याची गरज नसल्याचं मांडत एकाच गुन्हा नोंदवावा असा युक्तिवाद केलाय. दरम्यान तपास यंत्रणेकडून पुढील कार्यवाहीची शक्यता व्यक्त केली जात असली तरी प्रकरणाचा निकाल 2 मे रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. मेहरबान न्यायालयाकडे आज सरकार पक्षाचा आणि आमचा युक्तिवाद झाला आहे. युक्तिवाद झाल्यानंतर त्याच्यावर आदेश करण्यासाठी मेहरबान न्यायालयाने 2 मेची तारीख ठेवली आहे. त्यामुळे 2 मेला निकाल होईल. आज दोन्ही पक्षांनी युक्तिवाद केलेला आहे. सरकारी वकील हजर होते, SITचे तपास अधिकारी पण हजर होते. युक्तिवादामध्ये त्यांनी फिर्यादमध्ये जे आरोप आहे त्याबद्दल आणि नंतर त्यांनी काही पुरवणी जबाब वगैरे घेतले त्याबद्दल त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं आहे. आमचं म्हणणं आजही तेच आहे. आजच्या युक्तिवादामध्ये जास्त करून जो मुद्दा होता तो धर्मांतरणावर होता. त्याच्यावर माझा पहिला महत्त्वाचा युक्तिवाद तोच होता जो आजही आहे की महाराष्ट्रामध्ये अजून धर्मांतरणाचा कायदा नाही आहे. त्यामुळे IPC खाली तो कोणत्या कलमाखाली येतो हा मुद्दा अजूनही अनभिज्ञ आहे. कारण कलम 299मध्ये तर काही धर्मांतरणाबद्दल सांगितलेलं नाही. तो धार्मिक भावना दुखावण्याबद्दल किंवा अपमानित करण्याबद्दलचा आहे, धर्मांतरणाबद्दलचा नाही आहे. त्यामुळे माझा पहिला युक्तिवाद तोच होता. सरकार पक्षानेही त्यांचे मुद्दे मांडले आहेत. 2-5ला काय होतं ते कळेल. सर, आज आपण युक्तिवाद करताना पुन्हा एकदा चिटिंगचा मुद्दा उपस्थित केला होता की एकच व्यक्तीची 4-5 लोकांसोबत चिटिंग कशी असू शकते. नाही, मी असा मुद्दा उपस्थित केला होता की सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट आहे की एकच घटना किंवा एकाच घटनेला आधारित असलेल्या घटना की ज्या एकाच कालावधीमध्ये इन सेम ट्रान्झॅक्शन जर घडलेल्या असतील तर त्यासाठी वेगवेगळ्या FIR करण्याची गरज नाही. एकाच FIRमधून तुम्ही बाकीच्या गुन्ह्याचाही तपास करू शकतात. तो माझा मुद्दा आजही आहे. मी आजही त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट दिलेलं आहे. माझं असंच म्हणणं आहे की या सगळ्याच घटना 2022 ते 26च्या कालावधीतल्या आहेत. सगळ्यांचं घटनास्थळ हे TCSचं ऑफिसच आहे. मग जर असं असेल आणि आलटून पालटून सगळे तेच आरोपी आहेत, मग असं असेल तर खरोखर वेगवेगळे 9 गुन्हे दाखल करणं योग्य होईल का? की एकच गुन्हा दाखल करून त्याच्यामध्ये बाकीच्यांचे जबाब घेऊन तपास करता आला असता. तो मुद्दा माझा आजही आहे. त्याच्यावर मी आजही ठाम आहे. आपण सुरुवातीला एक मुद्दा मांडला होता की ही सुनावणी पुन्हा लांबली जाऊ शकते, निकाल राखून ठेवला जाऊ शकतो, तर त्यासाठी आम्हाला प्रोटेक्शन दिलं पाहिजे. तसं काही झालंय का? नाही, मेहरबान न्यायालयाने 2-5ला निकालाला ठेवलेलं आहे. म्हणजे आता अटक वगैरे 2 तारखेपर्यंत काही प्रोटेक्शन नाही आहे. SITला जर ॲप्लिकंट कुठे सापडल्या तर ते अटक करू शकतात. धर्मांतराबाबत काही सरकारी पक्षाने नवीन मुद्दे मांडले का? नवीन मुद्दे असं नाही, त्यांनी जे जबाब घेतले होते त्याप्रमाणे ते बोलले. परंतु मला असं वाटतं की भारतीय न्याय संहितेमध्ये धर्मांतरणाबद्दलचा असा स्पेसिफिक कुठलाही सेक्शन नाही आहे. मी आज उत्तर प्रदेशच्या कायद्याचं पण थोडासा सपोर्ट घेतला की धर्मांतरणाबद्दल केंद्रीय कायदा कुठलाच नाही. त्यामुळे राज्यांनी काही लोकल लॉज केलेले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये तो अस्तित्वात आलेला आहे, अंमलात आलेला आहे. राजस्थानचं बिल पेंडिंग आहे, इतर बिलं पेंडिंग आहेत. त्यामुळे आजच्या तारखेला धर्मांतरणाबद्दल विशेष असा कायदा आपल्या राज्यात लागू नसल्यामुळे धर्मांतरणाचे जे काही आरोप केले जात आहेत ते कोणत्या कलमाखाली येतात हा माझा प्रश्न अजूनही आहे. सरकारी पक्षाने काहीतरी इंटरनॅशनल लिंक लावण्याचा प्रयत्न केला आहे. इंटरनॅशनल लिंक लावण्याचा प्रयत्न केला यावर मी नाही सांगू शकत. सरकारी वकील बोलतील त्या मुद्द्यावर. परंतु तपासादरम्यान तसलं काही मिळाल्याचं मला ते असं काही दिसलं नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पंचायत समितीचं आमसभा अनेक वर्षानंतर पार पडली आहे. विविध विकास कामांचा आढावा यावेळी घेण्यात आलाय. तर आमदार निलेश राणे
यांनी सांगितले की या आमसभेमुळे ग्रामीण भागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यास मदत होणार आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज पुरवठा, सबस्टेशन, अंडरग्राऊंड केबल आणि देखभाल कामांबाबत प्रशासनाला स्पष्ट सूचना देण्यात आल्यात. दरम्यान काही भागातील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना तंबी देण्यात आली आहे. वन विभागाशी संबंधित प्रश्नावरही चर्चा झाली असून लवकरच तोडगा निघेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. तसेच राजकीय घडामोडीवर भाष्य करत संबंधित निर्णय पक्ष नेतृत्व घेईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. आमसभा होते आणि लोकांनी पण मोठा प्रतिसाद दिला. 5.5 तासामध्ये अनेक प्रश्न मार्गी लागले. काय सांगाल या आमसभेत? मी जसं माझ्या मनोगतामध्ये बोललो की आज सगळ्यांनीच सहकार्य केलं. अधिकारी वर्ग असेल, जनता असेल. आज अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आमसभा ही पार पडली. अनेक वर्षांनंतर, 7-8 वर्षांनंतर ही आमसभा झाली. खरं तर आमसभेचा हेतू जो असतो, ग्रामीण भाग आणि प्रशासकीय अधिकारी यामध्ये कुठे काही अडचण येऊ नये, त्यांची कामं व्हावी आणि लोकप्रतिनिधी म्हणून आमदार अध्यक्ष असल्यामुळे तळागाळापर्यंत ती कामं पोचावीत असा त्या आमसभेचा हेतू असून इतके वर्ष ही आमसभा का झाली नाही हा माझ्यासारख्या कार्यकर्त्यासमोर प्रश्न पडला आहे. कारण का ही ग्रामीण भागाची व्यवस्था आहे. काही ठिकाणी नगरपंचायतीची, नगर परिषदेची व्यवस्था आहे. आपण लोकांची कामं करण्यासाठी ही आमसभा असते किंवा आमदार खासदार असतात आणि आमसभेच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी सुटू शकतात. त्या का सोडवल्या गेल्या नाही तो प्रश्न आता सोडून द्या. पण आज अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही आमसभा पार पडली. अनेक मतदारसंघाचे किंवा तालुक्याचे जे काही प्रश्न होते महत्त्वाचे ते बऱ्याच प्रमाणामध्ये मार्गी लागले. काही ठिकाणी सूचना दिल्या गेल्या. काही ठिकाणी जिथे जिथे त्या विभागाची गरज पडेल त्या विभागांना सूचना देण्यात आल्या आणि कालांतराने त्याचा फॉलोअप घेऊन निवेदन जे आले त्याचा फॉलोअप घेऊन त्या व्यक्तीला ते परत पाठवण्यात येईल, त्या संस्थेला परत पाठवण्यात येईल लवकरात लवकर. म्हणजे फॉलोअपचं काम आम्ही कुठेही सोडणार नाही आहोत. नाहीतर त्या आमसभेचा तसा काही उपयोग नाही जर आपण फॉलोअप घेतला नाही तर. फॉलोअपचं काम पण आपण लवकरात लवकर पूर्ण करून लोकांच्या ह्याच्यात देऊ. पावसाळा तोंडावर आलेला आहे. सुविधांचे अनेक प्रश्न आहेत आणि मालवणला जोडणारा जो रस्ता काही लोकांनी मांडला खराब झालेला आहे. रस्त्यासंदर्भात, विजेसंदर्भात आणि अन्य गोष्टी संदर्भात काय आदेश दिले पावसाळा तोंडावर? आपण जवळपास MSEB या विभागावर, विद्युत या विभागावर 1-1.25 तास चर्चा झाली. सगळ्या विषयांवर चर्चा झाली. मालवणचा विषय हा उद्या येणार कारण का मालवणची आमसभा ही उद्या आहे. कुडाळमध्ये जे प्रश्न होते, सबस्टेशन दुरुस्ती, रिपेअर मेंटेनन्स, अंडरग्राऊंड केबलिंग आणि काही ठिकाणी जिथे नुकसान काही चेंज झालेत, काही नुकसान जिथे होणार आहे असं वाटतं, साफसफाई, झाडांची वगैरे जी काय आपल्याला पावसाळ्याच्या अगोदर करावी लागते ते सगळ्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत. तारखा ठरलेल्या आहेत, डेडलाईन ठरलेली आहे. ते त्या डेडलाईननुसार कामं होणार. साहेब, आपण काही अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा आपल्याला दिसून आला, त्यांना देखील आपण तंबी दिली पाहायला लागतात. 1-2 विभागामध्ये हा विषय आला. एका अधिकाऱ्यांना तर आम्ही ताबडतोब सांगितले तुम्ही निघा येतून कारण का तुमच्याकडे उत्तरच नाही. तर त्यांना आम्ही सभागृहात बसूही दिलं नाही कारण का त्यांच्याकडे काहीच नव्हतं आणि ते त्यांच्याकडे जे कोण सिनियर होते ते खरं तर यायला पाहिजे होते पण ते आले नाही. असे 2-3 विभागामध्ये प्रॉब्लेम झाले. त्यांना सूचना दिल्या. म्हणून मनोगतामध्ये मी बोललो आज खेळीमेळीच्या वातावरणात झालं अशी अपेक्षा दरवेळेस ठेवू नका. आता आपल्याला उत्तर द्यायचे आणि उत्तर देण्यासाठी अधिकाऱ्यांनी पण तेवढंच काम करावं एवढी प्रामाणिक इच्छा आहे. वन विभागाच्या बाबतीत त्यांचे हत्ती प्रश्न असेल, गौरेड्याचा प्रश्न असेल किंवा माकडा, त्यामुळे शेतकरी आणि कुठेतरी शेती करायला बघत नाही आणि त्यांचे पण प्रश्न जे आहेत ते गंभीर आहेत. शेतकरी साहेब हे सगळे विषय आपण फॉरेस्ट डिपार्टमेंट, DFO असतील किंवा राज्य सरकारचे संबंधित खात्याचे मंत्री असतील. मी सभागृहामध्ये सर्वात जास्त जर बोललो असेल तर वन खात्यावर बोललो आहे. वनमंत्र्यांबरोबर पत्रव्यवहार सुरू आहे, त्यांच्याशी डायलॉग सुरू आहे, त्यांच्या सचिवांशी सुरू आहे. लवकरात लवकर त्याच्यातला मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे. काही ठिकाणी नुसतं जनावरांचा विषय नसतो फॉरेस्टमध्ये, रिझर्वेशनचा विषय असतो. आकारीपडमध्ये फॉरेस्ट लागलेलं आहे, काही वनसंज्ञा लागलेले, ह्या सगळ्या रिझर्वेशन डिरिझर्व करण्यासाठी पण आम्ही पाठपुरावा सुरू ठेवलेला आहे. लवकरात लवकर आकारीपड या विषयाचा आपल्याला कलेक्टर मॅडम कडून आणि बाकीच्या संबंधित खात्याकडून आपल्याला मार्ग निघेल.
कल्याणमध्ये धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्या विरोधात काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले। वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने निषेध नोंदवत शास्त्री यांचं पोस्टर फाडलंय आणि फोटोला जोडे मारत संताप व्यक्त केलाय। या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी माफी मागितली तरी गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी करत संबंधितावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी प्रशासनाकडे केली। दरम्यान या प्रकरणामुळे राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता व्यक्त केली जाते। ये नागपुर में जो कार्यक्रम हुआ उस कार्यक्रम में धीरेंद्र शास्त्री जी ने जो कहा कि शिवाजी महाराज युद्ध करते करते थक गए थे और रामदास जी के पास जाके उन्होंने अपना मुकुट सौंपा और अब लड़ाई नहीं करेंगे और उनका राजपाट उनको देंगे। ये जो इनका वाक्य है ये इन्होंने कहाँ से ढूंढ के निकाला ये पता ही नहीं है। ये कौन सी किताब में लिखी हुई ये पता नहीं है। ये धीरेंद्र शास्त्री एक झूठा बाबा है जो हमेशा उसकी सभा में आपने देखा रहेगा कि ये लोगों की पर्ची निकालता है, लेकिन महाराष्ट्र की जनता अब इसकी पर्ची निकालने वाली है। महाराष्ट्र में धीरेंद्र शास्त्री अगर प्रोग्राम लेने आएंगे तो हम उसका विरोध करेंगे और उसके ऊपर और वहाँ पे जो मुख्यमंत्री थे नितिन गडकरी जी थे, राष्ट्रीय स्वयंसेवक के अध्यक्ष थे अपना भागवत जी, आज उनका ये शिवाजी यहाँ महाराष्ट्र की अस्मिता के बदल बारे में जो ये बात करे थे, आज इनका प्रेम कहाँ गया। तो ये भाजपा एक झूठा दिखावा करती है और ये बागेश्वर शास्त्री उर्फ धीरेंद्र शास्त्री के ऊपर गुन्हा दाखल होना चाहिए, ऐसी हमारी मांग है। येथे झालेल्या कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्रींनी जो वक्तव्य केलाय महिलांविषयी त्याचा आम्ही महिला काँग्रेसतर्फे जाहीर निषेध करतो। सर्वप्रथम तिथे उपस्थित असणारे मुख्यमंत्री यांनी त्याचा विरोध करायला हवं होतं। यांनी जे महिलांच्या आरक्षणाला घेऊन आंदोलनाची भूमिका दुहेरी भूमिका, एक ठिकाणी एक बाबा आहे तो ढोंगी बाबा, तो महिलांचा अपमान करतो की महिलांनी 4 मुलं पैदा करावी आणि ते एक मुलगा त्याचा संघात पाठवावा। हे जे अपमान, महिला काय मुलं पैदा करण्याचे मशीन आहेत का असा बोलणाऱ्या बाबाचा आम्ही जाहीर निषेध करतो। आणि नागपूरची सभा ज्याने आयोजित केली होती जी दुहेरी भूमिका भाजपाने दरवेळेस मांडली आहे, एक ठिकाणी महिलाचा अपमान आणि एका ठिकाणी महिला आरक्षणाविषयी आंदोलन, या आंदोलनाचा आम्ही जाहीर निषेध करतो। आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची आमची मागणी आहे आणि धीरेंद्र शास्त्रीवर पण गुन्हा दाखल करावा। खरात आणि धीरेंद्र शास्त्री ह्याच्यामध्ये काही फरक नाही आहे, फक्त खरात ओपन झाला आणि हा दाखलेला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील आलेवाडी येथे आदिवासी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले। या शिबिरात परिसरातील वसाडी, सायखेडा, निमखेडी आणि आलेवाडी येथील शेकडो आदिवासी नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली। तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रुग्णांना मोफत औषधोपचार तसेच आवश्यक आरोग्य सल्ला देण्यात आलाय। महिला आणि बालकांच्या आरोग्य तपासणीसह विविध आजारांबाबत जनजागृतीही करण्यात आली। संस्थेचे अध्यक्ष कासम सुरत यांनी आरोग्य हेच खरं धन असल्याचं सांगत दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचं स्पष्ट केलंय। या शिबिरामुळे आदिवासी बांधवांना मोठा दिलासा मिळाला असून अशा उपक्रमाची गरज असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। करणारी पांढऱ्या कोटांतील धन्वंतरीचे रूपे म्हणजेच आजच्या कार्यक्रमाला लाभलेली सर्व वैद्यकीय सल्लागार अर्थात डॉक्टर्स यांचेही मी मनापासून स्वागत करते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचा उद्देश आपण समजून घेऊया। या कार्यक्रमात समाज उपयोगी उपक्रमासाठी एकत्र आलो आहोत, तो म्हणजे आरोग्य शिबिर। आरोग्य हे खरे धन आहे असे आपल्या पूर्वजांनी सांगितले आहे। मनुष्याच्या जीवनात पैसा, संपत्ती, मान सन्मान यांना महत्त्व असले तरी उत्तम आरोग्याशिवाय या सर्व गोष्टी निरर्थक ठरतात। म्हणजे प्रत्येक व्यक्ती आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे। या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना विविध आजाराची तपासणी, योग्य सल्ला, औषधोपचार, आरोग्याविषयी जनजागृती केली जाणार आहे। अशा शिबिरामुळे समाजातील गरजू आणि दुर्बल घटकांना मोठा लाभ होतो। समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याच्या उद्देशाने आदिवासी बांधवांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या शिबिरामध्ये सर्वसाधारण आरोग्य तपासणी,
महिला व बालकांचे आरोग्य परीक्षण तसेच बातमी महाराष्ट्राची या बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.